एका सरपंचाच्या खुनाच्या कटाचा ठपका असलेला बडतर्फ मंत्री, पदफैली नेता, संघाच्या मुशीत तयार झालेल्या एका केंद्रातल्या मुत्सद्दी भाजप नेत्याला भेटू दिला जातो. त्यालाही मंत्रिमंडळात पुन्हा घ्या असं सांगितलं जातं. हे राजकारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मुळावर येणार असू शकतं. काल महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एक मोठी घडामोड घडली. महायुतीतले मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जो राजीनामा दिला होता, तो राजीनामा स्वीकारला गेला. अशा प्रकारे अजितदादांच्या गटातल्या मंत्र्यांची ही दुसरी विकेट पडली. कोकाटेंनी राजीनामा देण्यामागचं कारण जे आहे ते म्हणजे त्यांच्या नावे निघालेलं अटक वॉरंट. काय प्रकरण आहे, कशामुळे त्यांच्यावर हे वॉरंट निघालंय, तुम्हाला कल्पना आहेच. आता एका मंत्र्याच्या नावानं जर अटक वॉरंट निघालं तर त्याला नैतिकतेच्या दृष्टीनं मंत्रिमंडळात राहताच येत नाही, राजीनामा द्यावा लागतो. आणि कोकाटेंनी हा राजीनामा दिलाय. पण त्यांना अटक झाली आहे का, तर नाही. राजकारणातल्या बड्या धेंडांवर कुठलीही कायदेशीर कारवाई होणार असेल तर त्यांची तब्येत बिघडते आणि ते मग हॉस्पिटलाइज्ड वगैरे होतात. कोकाटेंचा BP वाढलाय आणि ते लीलावतीत दाखल झालेत. लीलावतीच्या एका VIP सूटमध्ये माणिकराव कोकाटे आराम करतायत. ते पोलिसांना सापडत नाहीयेत. तपास यंत्रणा म्हणतात त्यांना काहीच खबर नाही. पण अनेक चॅनेलच्या रिपोर्टर्सना लीलावतीत असणाऱ्या त्यांच्या खास सूत्रांकडून कोकाटेंचा ठावठिकाणा कळलेला आहे. हे कोकाटे जसे कायद्याच्या कचाट्यात सापडणार हे उघड झालं, त्याच वेळेस अजितदादांचे एक निष्कासित मंत्री धनंजय मुंडे हे दिल्लीला जाऊन अमित शहांना भेटले. कोकाटेंची संभावित अटक, धनंजय मुंडे दिल्लीला रवाना, प्लस ते थेट अमित शहांना भेटणे, यावरवर साध्या सोप्या वाटणाऱ्या गोष्टी खरं तर आतून फारच गंभीर आहेत. या देशातले दोन हाय प्रोफाईल नेते, एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दुसरे म्हणजे गृहमंत्री अमित शहा, ही दोन माणसं अशी सहजासहजी कोणालाही भेटू शकत नाहीत. त्यांना असाच सहज म्हणून गेलं आणि भेटलं हे शक्य नाही. आता राज ठाकरे जेव्हा भेटायला गेले होते अमित शहांना, तेव्हा ते 2 दिवस ताटकळत होते वगैरे अशा बातम्या ज्या मीडियाने चालवल्या होत्या, त्या मीडियाला धनंजय मुंडे किती काळ वाट पाहत होते किंवा त्यांना किती काळ ताटकळत ठेवलं होतं हे सांगण्याचं सौजन्य दाखवता आलेलं नाही. मग धनंजय मुंडेसारखा राष्ट्रवादीतला एक नेता, एक माजी मंत्री, एक वादग्रस्त माजी मंत्री, हा अमित भाईंना भेटून वगैरे येतो कसा काय बरं? प्रश्न पडतो ना. कोकाटे जर आउट होत आहेत तर मुंडे इन होणार असा एक अंदाज व्यक्त केला जात होता, जो खुद्द धनंजय मुंडेंच्या सो कॉल्ड पत्नी करुणा मुंडे यांनी केला होता. कुणीतरी फरांडे बाबा वगैरे आहे त्याची त्यांनी ही भविष्यवाणी केली होती. तर विषय हा आहे की धनंजय मुंडे म्हणजे नेमके कोण? त्यांना अमित शहांनी भेट देणं, भेटीला वेळ देणं हे जरासं खटकणारं वाटतंय. कोकाटेंच्या सुटाबुटातला उद्दामपणा, ती चरबी बाहेर येणारच होती एक ना एक दिवस. जो माणूस भारतीय जनता पक्षावर टीका करतो, शेलक्या भाषेत टीका करतो, त्याला त्याची किंमत मोजावी लागतेच लागते. हे अलीकडच्या अनेक ताज्या उदाहरणांवरून आपण पाहिलेलं आहे. सांगोल्याचे डोंगर झाडी झुडूपवाले शहाजी बापू ते पण यातून सुटले नव्हते. माणिकराव कोकाटेंनी आता ज्या नगर परिषदांच्या निवडणुकी पार पडल्या, या निवडणुका, त्यावेळी प्रचाराच्या दरम्यान जी काही टीका भाजपवर केली आहे, ती जी भाषा वापरली त्यांनी, त्याचं उट्ट हे काढलं जाणारच होतं. ते काढलं गेले. देवाच्या द्वारी देर है मगर अंधेर नाही आहे असं म्हणतात. पण याच देवाला महाराष्ट्राच्या राजकारणात मोकळं मैदान मिळू नये यासाठी दिल्लीतली एक अदृश्य ताकद सातत्यानं आपली लाठी चालवत असते. त्या लाठीची बदलती रूपं अनेक असतात. कधी चेहऱ्यावर दाढी असते, कधी बिन दाढी चकाचकवाले असतात, कधी काळा गॉगल लावलेले असतात, कधी हा तर कधी तो असतो. कदाचित हे रूप आत्ताचं धनुभाऊ तर नव्हतं ना. देवाला राज्याबाहेर पडू द्यायचंच नाही, राज्यातही कारभार करताना असंख्य त्रस्त संबंधांना शांत करण्यात त्याचा वेळ जावा, अशा मनोकामनेतून दररोज नवनवे उद्योग उत्तरेतून केले जात आहेत का? अशा असंख्य शंकांनी मन भरून गेलेलं आहे आजच्या दिवशी. ज्या नवाब मलिकांची डी कंपनीसोबतची कनेक्शन्स देवेंद्रजींनी उघड केली, त्याच नवाब मलिकना अजितदादांनी आपल्यासोबत घेतलं. या मलिकांची कन्या राष्ट्रवादीचे आमदार आहे. हे मलिक सध्या NDAचे घटक आहेत अप्रत्यक्षरित्या. काही म्हणा, अप्रत्यक्ष, प्रत्यक्ष. त्या मलिकांकडे मुंबई महानगरपालिका निवडणुकीची जबाबदारी सोपवली आहे अजित पवारांनी. म्हणजे त्यांना मुंबईची जबाबदारी सोपवली होती त्यांनी. आणि त्यामुळं भाजपने अजितदादा गटाला महायुतीचे दरवाजे बंद केलेत. पण हे दरवाजे किलकिले करून घेण्यासाठी दिल्लीत मागच्या 3 दिवसांपासून जोरदार लॉबिंग सुरू आहे. बैठकांवर बैठका होत आहेत.
अजितदादा हा या बंडखोर गटाचा एक चेहरा आहे फक्त. कारण हा गट चालवतात ते प्रफुल्लभाई पटेल, सुनील तटकरे. हीच मंडळी दिल्लीश्वरांच्या जवळ आहेत. शरद पवारांनी मोठी करून ठेवलेली ही प्यादी आता प्यादी राहिलेली नाहीयेत. अहमद पटेल हे नाव आठवतंय का तुम्हाला? हे जे गृहस्थ होते अहमद पटेल, ते कधी काळी काँग्रेस पक्षश्रेष्ठी किंवा ज्याला काँग्रेस हायकमांड म्हटलं जायचं, त्यामध्ये कदाचित गांधी घराण्यापेक्षाही वजनदार असं नाव होतं. तेच सगळं काही राजकारण दिल्लीतलं हँडल करत असायचे. आता या अहमद पटेलांच्या जाण्यानंतर जर कुठला दुसरा पटेल दिल्लीत दिसतो, तर तो प्रफुल्ल पटेल आहे. असं बोललं तर वावगं ठरू नये. मी जे बोलतोय ते दिल्लीतल्या कित्येक लोकांना पटलं असेल. दिल्लीत म्हणजे दिल्ली ब्युरो चीफ वगैरे जी मंडळी आहेत पत्रकारितेतली, ते सहज मान्य करतील. प्रफुल्ल पटेल असोत की सुनील तटकरे, यांना मोठं कोणी केलं? शरद पवारांनी. शरद पवारांनी मोठी करून ठेवलेली ही प्यादी आता प्यादी राहिलेली नाहीये. तर बुद्धिबळाच्या पटावरचे शक्तिशाली वजीर बनलेत हे लोक. आणि हेच ते लोक आहेत ज्यांनी अजितदादांनाही न जुमानता मलिकांसकट मुंबईत, पुण्यात, पिंपरी चिंचवडमध्ये महायुती व्हावी यासाठी लॉबिंग सुरू केलेलं आहे. पटेल हे अमित शहांच्या थेट संपर्कात असल्यानं त्यांनीच धनंजय मुंडेंची अमित शहांशी भेट घडवून आणल्याचं समजतंय. कारण धनंजय मुंडेंची एवढी काय बिशाद की ते थेट जाऊन अमित शहांना भेटतील, नाही का? आणि ही गोष्ट अजितदादांना माहिती नसताना, अजितदादांना या गोष्टीची भनकही नव्हती. दिल्लीतले वजनदार नेते हे भारतभर 100% भाजपा या मिशनवर काम करत असताना प्रादेशिक पक्षांशी जुळवून घेत, कुठे त्यांना दाबून, नमवून आपला कार्यभाग साधतायत भाजपचे. पण त्यांचं हे मिशन काही राज्यांमध्ये तिथल्या प्रादेशिक अस्मितेच्या मुळावर पण येताना दिसतंय. फक्त हा एकच धोका नाहीये, तर भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक राजकीय व्यवस्थेला, तिथल्या स्थानिक राजकीय नेत्यांच्या कारकिर्दीला, त्यांच्या कार्यपद्धतीला आणि फिरून फिरून त्या स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासार्हतेला तडा देणारं ठरतंय हे जे काही मिशन आहे ते. महाराष्ट्रात देवेंद्रजी ज्या पद्धतीनं विकासाभिमुख राजकारण करतायत आणि जोडीला 100% भाजपची योजना सुप्तपणे कार्यान्वित करताना दिसत आहेत. रवी चव्हाणांच्या मदतीनं आता त्याला कुठे कुठे आक्रमक चेहराही दिला गेलाय. अशात जर राज्य प्रगतीपथावर जात असताना नॅचरली करप्ट पार्टी म्हणून हिणवल्या गेलेल्या लोकांना केंद्रातल्या नेत्यांनी एवढं डोक्यावर बसवलं, तर हे राज्यात देवाभाऊंची डोकेदुखी वाढवणारं तर आहेच. पण प्रश्न देवेंद्रजींच्या कट्टर हिंदुत्ववादी आणि प्रखर राष्ट्रभक्त इमेजचा आहे. ज्या भंगारवाल्यानं भूखंड विक्रीतला पैसा मनी लॉन्ड्रिंगच्या माध्यमातून डी कंपनीच्या दहशतवादी घडवणाऱ्या फॅक्टरीजना पुरवला, देशविघातक कृतींसाठी तो पैसा वापरला गेला, त्या कलंकित व्यक्तीला सोबत घ्या, आम्हालाही सोबत घ्या, कडेवर घ्या, नंतर आम्ही कानात म्हणजे खांद्यावर बसवा, हे सांगितलं जातंय. एका सरपंचाच्या खुनाच्या कटाचा ठपका असलेला बडतर्फ मंत्री, बदफैली नेता संघाच्या मुशीत तयार झालेल्या एका केंद्रातल्या मुत्सद्दी भाजप नेत्याला भेटू दिला जातो. त्यालाही मंत्रिमंडळात पुन्हा घ्या, असं सांगितलं जातं. हे राजकारण महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या मुळावर येणार असू शकतं. एकट्या देवेंद्रजींना जेरीस आणण्यासाठी काही मंडळींना दिल्लीतले, महाराष्ट्रातले, इकडचे तिकडचे असे कित्येक परजीवी सांभाळावे लागतात. याचं आश्चर्य वाटतंय मला. अर्थात हे माझं 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 परसेप्शन आहे. असंच घडलं असेल किंवा घडतंय असंही नाही आहे. अनेकांच्या रुसव्या-फुगव्यांना सांभाळत महाराष्ट्राचा गाडा हाकणाऱ्या एका शिस्तबद्ध शिक्षकाला सतावणारे मुख्याध्यापक मला या एकूण प्रसंगात दिसतायत. शाळांमध्ये दिसणारं चित्र आहे. त्यात नवीन ते काय असं विचाराल तुम्ही. पण शाळा असते आणि शाळा आणि राजकारण, देशाचं, राज्याचं राजकारण याची गल्लत होऊ नये असं मला वाटतं. तुर्तास या सगळ्या त्रस्त संबंधांना शांत करण्यात, या सगळ्या अडथळ्यांना पार करत राज्यशकट हाकण्यात देवेंद्रजींना यश मिळेल का? हा जो प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर सकारात्मकच बाहेर पडो ही जगदंबेचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. यावर तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय वाटतं एकंदर या सगळ्या प्रकारावरून? म्हणजे मी जे मांडलंय ते परसेप्शनच आहे. दिल्लीत असं काही घडत असेल, दिल्लीतले नेते महाराष्ट्रातल्या नेत्यांवर इतका आकस ठेवून नसतील, महाराष्ट्रात जो विकास घडतोय तो कुणाला पाहवत नसेल, हे तत्वतः कुणाला पटणार नाही. पण प्रत्येक बातमीमागे एक बातमी असते आणि त्या बातमीतली बात आणि मग नंतर मी हे शोधण्याचं काम आपण करत असतो. तसंच काहीसं केलंय. कसं वाटलं ते कळवा. तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं YouTube चॅनल आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.